प्रसाद घेता श्री स्वामीचा महिमा नाश होय
षडरूपीच नाश होय नाश हो नाश नाश होय षडरिपुचा नाश होय नाश होय षडरिपुचा नाश होय षडरिपुचा प्रसाद घेता श्री स्वामीचा प्रसाद घेता श्री स्वामीचा प्रसाद घेता श्री स्वामीचा श्री स्वामीचा शिव हर शिव हर हर शिव हर शिव शिव हर शिव मी जाऊ का शिव हर शिव हर शिव हर शिव 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 हर शिव हर भस्म शिव हर शिव हर शिव हर शिव हर शिव हर विण्याला पहिला विण्याला घालावं त्यांना भस्म तरी लावा भस्म बोला संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज के जगद्गुरु पंचाचार्य महाराज के बोलो रे भाई सब संतन की जय सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिव हर 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 शिव गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज की जय हर हर तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्तिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुप्रसादाची थोरी महिमा अशी श्रेष्ठ भारी प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपुचा। मी तू पण हा नुरे रे सुख अक्षयी घेई रे
सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपूचा लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपूचा शिवहर 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 त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेता चित स्वामीचा नाश होय षडरिपूचा जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंच आचार्यगण यांच्या पवित्र चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचार्य करो प्रथम नमन पंचाचारा करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथारी सर्वप्रथम जगद्गुरु रेणुकादी पंच आचार्यगण यांच्या पवित्र चरणावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर शाखा औंधमठ संस्थांचे मठाधिपती शिवैक्य लिंगैक्य आचार्य गंगाधर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या समाधीला अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा सिद्धांत शिखामणी तत्वामृत पारायण सोहळा आणि या पारायणाला आशीर्वाद देण्याकरता या मठाचे मठाधिपती शतस्थल ब्रह्मी 108 आत्मीय सहोदर गंगाधर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी आमचे आत्मीय मित्र शतस्थल ब्रह्मी 108 ज्ञानभास्कर गायनाचार्य वाई मठाध्यक्ष सद्गुरू महादेव शिवाचार्य गुरुमाऊली यांनाही अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून साक्षात सरस्वतीचं प्रतीक म्हणजे वीणा आहे या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रान्विता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभीर देवै सदा पूजिता सामाम पातु भगवती सरस्वती निशेष जाड्यापहा जिचं दर्शन घेतला
की अंधार नाहीसा होतो, असे विनाधारिणी नाही विनाधारक विनाधारिणी सरस्वती आहे. आणि या ठिकाणी विनाधारक शिवाचार्य आहेत. षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु आत्मीय सहोदर रविशंकर शिवाचार्य गुरुमाऊली या सर्व गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात. शिवहर त्याचबरोबर या ठिकाणी नित्य रुद्राभिषेक करणारी माहेश्वरगण, शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार, टाळकरी मंडळी, वादक मंडळी, पेटी मास्तर, दहिवडीकर मठाचे सर्व वैदिक माहेश्वरगण आणि उपस्थित सर्व भक्तगण, प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्य मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा अनुभूतीपरक असणारा अभंग आहे. साखर खाण्याच्या अगोदर साखर कशी आहे हे सांगता येत नाही, पण खाल्ल्यावर मात्र गोड आहे हा अनुभव सांगता येतो. तसं संत कुळामध्ये प्रसादाचा अनुभव कुणी घेतला असेल तर त्यांचं नाव लक्ष्मण महाराज आहे. शिवहर ही भारतीय संस्कृती धर्मानं नटलेली आहे, विज्ञानानं नटलेली आहे आणि संस्कारानं नटलेली आहे. भारतीय संस्कृतीचं आभूषण काय असेल तर असं एका ठिकाणी सांगतात, जे मूढ लोक असतात ते रत्न कशाला म्हणतात? मूढेही पाषाण रत्नेषु. मूढ लोक पाषाणाला रत्न म्हणतात आणि ज्ञानी लोक ज्ञानाला रत्न म्हणतात. तुमचं आमचं महद भाग्य आहे. औंध मठ हा काशीपीठाचा शाखा मठ आहे आणि काशीपीठ हे ज्ञानपीठ आहे. ज्ञानाच्या माध्यमातून मनुष्याला पुरुषार्थाची प्राप्ती करता येते. नवे नवे ज्ञानाच्या माध्यमातून पुरुषाला सद्गुरूला प्राप्त करता येतं. किंबहुना असं सांगितलेलं आहे, जर ज्ञान प्राप्त झालं तर त्या ठिकाणी अज्ञान राहत नाही. आणि अज्ञानाच्या माध्यमातून जगामध्ये अंधकार पसरलेला आहे आणि तो अंधकार दूर करण्याचं काम ज्ञान करत असतं. आणि त्या ज्ञानाला धारण केलेले मठाधिपती म्हणजे गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज आहेत. बघा, त्यांचं नाव सुद्धा गंगाधर आहे. जर तुम्ही काशीला गेलात तर पहिलं महत्व गंगेला आहे. संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे होतील गंगा. पूर्ण पापाचं निर्मूलन करायचं असेल तर गंगा पाहिजे. पण भाविक हो, गंगा फक्त पाप दूर करते, ताप आणि दारिद्र्य मात्र दूर करत नाही. तुम्हाला ताप दूर करायचा असेल तर चंद्राजवळ जावं लागेल. चंद्र ताप दूर करतो पण पाप आणि दारिद्र्य दूर करत नाही. कल्पवृक्ष नावाचा वृक्ष दारिद्र्य दूर करतो पण पाप आणि ताप दूर करत नाहीत. परंतु सद्गुरु एक असं तत्व आहे, तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. असे सद्गुरु म्हणजे आमचे आत्मीय सहोदर गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज आहे. एखादा व्यक्ती गरीब असेल आणि त्या गरीब व्यक्तीला पद जर मिळालं तर त्या पदाच्या माध्यमातून तो पैसा कमवू शकतो. आपण म्हणतो ना, काहीच नव्हतं हो त्यांच्याकडं, पद आल्या आल्या घर बांधलं, पद आल्या आल्या गाडी घेतली. किंबहुना एखाद्याकडे पैसा असेल तर पैशाच्या माध्यमातून पद घेऊ शकतो, पदाच्या माध्यमातून पैसा येऊ शकतो आणि पैशाच्या माध्यमातून पद येऊ शकतं.
परंतु पद आणि पैशाच्या माध्यमातून गुरु आशीर्वाद प्राप्त होत नाही. तो आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी लागते. सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, निर्मळ. होय सुखाचा सुकाळ, होय सुखाचा सुकाळ, होय सुखाचा सुकाळ, होय सुखाचा सुकाळ. सेवा करावी निर्मळ, होय सुखाचा सुकाळ, सेवा करावी निर्मळ. सेवा करावी निर्मळ, होय सुखाचा सुखाळ. सेवा निर्मळ केली पाहिजे, आहे की नाही? सेवा निर्मळ करावी. एक शिष्य होता आणि त्याला सेवा सांगितली. आता सद्गुरूची सेवा किती प्रकारे करावी आपण? तुम्ही सिद्धांत शिखामणी पारायण केलात, त्या पारायणामध्ये आलेलं आहे की सद्गुरूंची सेवा 4 अंगानं केलेली जाते. पहिलं अंग कोणतं आहे? स्थान सेवा आहे, आप्त सेवा आहे आणि सद्भाव सेवा आहे. अशी 4 प्रकारची सेवा सद्गुरूंची करणं अत्यंत महत्वाचं आहे. आप्त सेवा म्हणजे काय? आप्त कुणाला म्हणावं? जो जवळचा आहे त्याला आप्त म्हणावं. मग जवळचा कोण आहे? परमरहस्य पारायणामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला जवळचा कोण आहे? तर आपला सर्वात जवळचा तत्व कोणतं असेल तर ते सद्गुरु तत्व आहे. सखा तो जीवलग जीवीचा, गुरुशी बंधू मित्र पूर्वज गुरुशी बंधू कुळाचा. मित्र कुळीचा, तयाने परशिव केला जीवाचा, तया गुरुशी गुरुशी नमो नमो आता. नमो. जीव आणि शिवामध्ये अभेद तत्व प्रदान करणारं तत्व म्हणजे सद्गुरु तत्व आहे. आणि त्या सद्गुरूला सखा मानलेला आहे, त्या सद्गुरूला आप्त मानलेला आहे. असा जो आप्त सद्गुरू आहे, त्या आप्त सद्गुरूला काय मानावं? त्वमेव माता च पिता त्वमेव. सद्गुरूच माझा माता आहे, सद्गुरूच माझी पिता आहे, तोच सखा आहे, तोच बंधू आहे. अशी भावना ज्या ठिकाणी प्रकट होते त्याला आप्त सेवा असं म्हणावं. सद्शिवहर शिवार शिवार आता 2 नंबरची सेवा सांगितलेली आहे स्थान सेवा. स्थान सेवा म्हणजे सद्गुरूंचा मठ, या मठामधलं मंदिर, या मठामधील समाधी मंदिर, या मठामधील पूजा मंदिर यांची पवित्रता राखणं म्हणजे स्थान सेवा आहे. कधीतरी आपण मठात आलो आणि हातामध्ये झाडू घेतलंय का? कधीतरी आपण मठामध्ये आलो आणि समाधीला वाहण्याकरता बेल आणलंय का? हार आणलंय का? धूप आणलंय का? दीप आणलंय का? नैवेद्य आणलंय का? हे सर्व गोष्टी जर आपण करत असेल तर निश्चितच आपण सद्गुरूची स्थान सेवा करत आहोत. शिवहर आणि 3ऱ्या नंबरची सेवा सांगितली अंगसेवा. अंगसेवा ही महत्वाची आहे. पहा, अंगसेवा म्हणजे काय? सद्गुरूंचे चरण आपल्या करकमलावर घेऊन त्याची पादपूजा करणं, त्याचं तीर्थ करणं ही झाली अंगसेवा. पाय तुमचे गुरु राया माझी, देवपूजा हो शिवपूजा, हा भाव ज्या ठिकाणी प्रकट होतो त्या पूजेला अंगसेवा असं म्हणायचं. शिवहर आणि आता शेवटची सेवा आहे आणि त्या सेवेला आहे सद्भाव सेवा. सद्भाव, सद म्हणजे सत्य, सत्याला जाणण्याकरता आपण सद्गुरूला शरण आलो पाहिजे. सत्य म्हणजे काय?
शास्त्रामध्ये असं सांगितलं आपण काय केलं पाहिजे तर सांगतात सत्यम वद आणि काय केलं पाहिजे धर्मम चर स्वाध्यायात न प्रमादितव्यम. तुम्हाला साधक व्हायचं असेल तर तुम्हाला भक्त व्हायचं असेल तर सांगितलं तुम्हाला सद्भाव तुमच्या अंतःकरणामध्ये जन्माला यायला पाहिजे. आणि तो सद्भाव आपल्याजवळ आहे की नाही हे कसं चेक करायचं तर सांगितलं सत्यम वद आपण सत्य बोलतो का, धर्मम चर आपण धर्मानं वागतो का, स्वाध्यायात न प्रमादितव्यम अभ्यास करत असताना पारायण करत असताना प्रमाद जर येत असेल तर समजायचं अजून आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण झाला नाही. आणि हा सद्भाव निर्माण करण्याकरता सद्गुरूंच्या प्रती एकनिष्ठा असावी लागते. आज आपल्याजवळ एकनिष्ठता नाही आहे. मठात आहेत तोपर्यंत गंगाधर शिवाचार्य, बाहेर गेल्यावर एका भक्तानं गुरुला विचारलं महाराज माझ्या शेतामध्ये पाणी नाही आणि मला बोर पाडायचं आहे. सद्गुरूंनी सांगितलं जा 120 फुटावर बोर पाड तुला पाणी लागेल. भक्त गेला बोर मारलं पण बोर मारत असताना विधी चुकली महाराज. त्यानं 25 फूट पद्धतीनं 5 बोर मारले आणि पाणी लागलं नाही. आणि म्हणून घरी आला आणि पत्नीजवळ पश्चाताप व्यक्त करू लागला की सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग काय प्रकाश देणारा नाही. त्यांनी मला बोर पाडायला सांगितलं, मी बोर पाडलं पण पाणी लागलं नाही. पत्नी हुशार होती आणि एकदा गुरूंचं दर्शन घेऊन या म्हणजे तो भक्त सद्गुरूंच्या चरणावर आला आणि रडू लागला. मग कारुण्य सिंधू भवदुःख हारी असे असणारे सद्गुरू, करुणारूप असणारे सद्गुरू विचारतात काय झालं म्हणून. त्यावेळी तो सांगतो तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं मी बोर मारलं पण पाणी लागलं नाही. सद्गुरूंनी विधी विचारली आणि विधी सांगण्यात आली की 25 फूट पद्धतीनं मी 5 ठिकाणी बोर मारलं, पाणी लागलं नाही. सद्गुरू म्हणले अरे वेड्या मी तुला एका ठिकाणी बोर मारायला सांगितलं होतं, 5 ठिकाणी नाही. आणि म्हणून आपला माथा एका ठिकाणी असावा. एको देवो शिवो वा केशवो वा, एकच देव असावा, तो शिव असेल किंवा केशव म्हणजे भगवान विष्णू असेल. आणि म्हणून एक निष्ठता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त होतो. आणि त्या ठिकाणी या 4 प्रकारच्या सेवा होतात. आणि या 4 प्रकारच्या सेवा ज्या सद्भक्तांच्या हातातून होतात तो गुरुभक्त आहे. शिवहर आणि म्हणून सेवा हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. आपल्याला महान व्हायचं असेल किंबहुना ज्ञानाचा मुखवटा धारण करायचा असेल तर सेवा नावाचा उंबरा ओलांडावा लागतो. आपण सेवा नावाचा उंबराच ठेवला नाही घराला. बऱ्याच घरांना आता उंबरे राहिले नाही, त्याच्यामुळे लक्ष्मी स्थिर राहिली नाही, अस्थिर झालेलं आहे जीवन. आणि या जीवनाला स्थिर करायचं असेल तर जीवनामध्ये सेवा नावाचा गुण आपण आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती सेवा अंतरंगामध्ये जन्माला आली की सद्गुरूची कृपा प्राप्त होते. आणि असा सद्गुरू कसा आहे तर सद्गुरूचं लक्षण सांगितलेलं आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू दयाळू असेचे ते सद्गुरू. आता श्रोत्रिय म्हणजे एका कीर्तनात गेलो आणि मी विचारलं श्रोत्रिय म्हणजे काय, उत्तर आलं की कान असणारा म्हणजे श्रोत्रिय. मग मी म्हणलं अरे गाढवालाही कान असतात, मग गाढव श्रोत्रिय झालं का. श्रोत्रिय या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यानं शास्त्र श्रवण केलेलं आहे, ग्रंथ श्रवण केलेला आहे, पुराण श्रवण केलेलं आहे, शिवपाठ श्रवण केलेलं आहे, पारायण श्रवण केलेलं आहे, भजन श्रवण केलेलं आहे. असा जो श्रोत्रिय सद्गुरू असतो त्याच्या जीवनामध्ये जर आपण गेलो तर काय होतं, श्रवण मनन निदिध्यासे साक्षात वस्तू भेटे विश्वासी. आपली जी हरवलेली वस्तू आहे ती प्राप्त करण्याकरता आपल्याला कोणता सद्गुरू हवाय,
श्रोत्रिय शिवहर हा आता ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणजे काय पहा. तर ब्रह्मनिष्ठ गुरुची व्याख्या अशी केलेली आहे, ज्या सद्गुरूंनी शिवतत्वाला जाणलेलं आहे. मग शिवतत्व कसं आहे? सिद्धांत शिखामणीकारांना विचारा, ते शिवतत्व सांगतात. एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभुः निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंचकः. आपला भगवान शिव कसा आहे तर सांगतात एक एव, देव एकच आहे, देव दोन नाहीत. आणि म्हणून वीरशैव धर्माची जी उपासना आहे ती उपासना एक देव उपासना आहे, बहुदेव उपासना नाही. एक देव. पण आपले देवघर पाहिली तर प्रत्येकाच्या देवघरात किमान 20च्या आत तर काय देव. एक देव उपासना सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगत असताना सांगितलेले आहे, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो. तुझं पाप दूर व्हावं असं वाटतंय ना तुला? कुणाला वाटत नाही माझं पाप दूर व्हावं? पाप दूर करण्यासाठी तर आलोय आपण. प्रत्येकाला वाटतं पाप दूर व्हावं, आणि ते पाप दूर करायचं असेल तर काय करावं? सर्व धर्मान् परित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग कर. आणि माम एकम शरणम व्रज, मला एकाला शरण ये. आणि तू शरण आल्यावर मी काय करीन? अहम त्वा सर्व पापेभ्यो, मी तुझ्या सर्व पापाचं शालन करेन. पण त्याकरता एक अट आहे. कोणती? तुला अनन्य होऊन यावं लागेल. अनन्य. अनन्य म्हणजे कसं? अनन्य या शब्दाचा अर्थ होतो पाणी आणि मासा यांचा संबंध कसा आहे? अनन्य संबंध आहे. अनन्य शब्दाचा अर्थ होतो गुळ आणि मुंगी यांचा संबंध कसा आहे? अनन्य आहे. मुंगीला गुळापासून जर वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मुंगळी तुटते पण गुळाला सोडत. आपल्याला आता 500ची नोट येऊ दे, आपला नेता बदलतो, आपला गुरु सुद्धा बदलतो. म्हणजे आपण सापेक्ष दृष्टीनं भक्ती करतो. ज्या ठिकाणी सापेक्ष दृष्टी आहे त्या ठिकाणी पाप आहे, आणि ज्या ठिकाणी निरपेक्ष दृष्टी आहे त्या ठिकाणी पुण्य आहे. हा सिद्धांत शिखामणी तत्वामृत पारायण सोहळा हा सापेक्ष दृष्टीनं केलेला नाही, हा निरपेक्ष दृष्टीनं केलेला आहे. म्हणून तो सद्गुरूच्या चरणी पोचलेला आहे. असा असणारा शिव आमचा कसा आहे? एक आहे. एक एव शिव साक्षात. आणि मग त्या भगवान शिवाचं लक्षण केलेलं आहे. तो भगवान शिव कसा आहे? चितघन आहे, आनंदघन आहे आणि सद्घन आहे. म्हणजे या 3 प्रकारच्या लक्षणांनी आमचा भगवान शिव नटलेला आहे, तत्स्वरूप आहे असं त्यांचं सांगण्याचं प्रतिपादन आहे. आणि म्हणून अशा भगवान शंकराला आपण काही डोळ्यांनी पाहिलेलं नाही आहे. जो देवाला पाहायला गेला तो देवची होऊन गेला. मिठाची बावली समुद्राच्या दर्शनाला गेली आणि समुद्राला भेटली, आणि समुद्राची खोली किती आहे? शिवहर हा सद्गुरु रेणुक शिवाचार्य महाराज की जय. बघा, साक्षात रेणुकाचार्य शिवाचार्यांच्या रूपानं आपल्या जवळ आलेले आहेत. ज्यांच्या सिद्धांत शिखामणी ग्रंथाचा आपण श्लोक घेतला, एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभुः
आणि चिदानंद मयो विभू म्हटल्या म्हटल्या रेणुक शिवाचार्य या ठिकाणी प्रकट झाले. हे आपलं महद भाग्य आहे. या गोष्टी भाग्यानं मिळत असतात. भाग्य असल्याशिवाय त्या गोष्टी मिळत नाहीत. म्हणून एका ठिकाणी असं सांगतात, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता, परंतु समय आणि भाग्याच्या अगोदर रेणुक शिवाचार्य आपल्याला भेटले. हे तुमचं आमचं भाग्य आहे शिवहर. लक्षात ठेवा, संसारिक जीवनामध्ये तारुण्याला महत्व आहे. संसारिक जीवनामध्ये तारुण्याला महत्व आहे आणि पारमार्थिक जीवनामध्ये वृद्धांना महत्व आहे. आमचे ज्ञानानं वृद्ध असणारे, भक्तीनं वृद्ध असणारे रेणुक शिवाचार्य या ठिकाणी आले म्हणजे आज आमच्याकरता श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इथनांचा लेखा कोण करी असा भाव या ठिकाणी प्रकट झालेला आहे. असं म्हटलं तर अतिशय युक्ती होणार नाही. शिवहर आणि पहा, शांत बसा सर्वांनी, शांत. तुम्ही शांत असाल तर आम्हाला बोलता येईल. आधीच आमची कथा म्हणजे कशी आहे, नाच न आवे अंगण तेडा. आणि म्हणून आपण भगवान शिवाचं चिंतन करतोय. आणि भगवान शिव कसा आहे तर सद्गुरू आणि शिव यांच्यामध्ये भेद अजिबात नाही आहे. सद्गुरूमध्ये आणि भगवान शिवामध्ये जो भेद मानतो तो भक्त कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून परमरस्यामध्ये सांगितलेलं आहे, यो शिवस्य गुरु स्मृतः. जो शिव आहे तोच गुरु आहे आणि जो गुरु आहे तोच शिव आहे. भगवान शिव हे निर्गुण स्वरूप आहेत आणि देवादिदेव सद्गुरू जे आहेत ते सगुण रूप आहेत. बघा, दोन पद्धतीचे आहेत उपासनेच्या. एक सगुण उपासना आहे, एक निर्गुण उपासना आहे. म्हणून संत म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, निर्गुण सगुण तू एक चिरे. तो भगवान शिव जो आहे सगुण रूपानं पूजला काय आणि निर्गुण रूपानं पूजला काय, तो एक आहे असा भाव ज्या ठिकाणी प्रकट होतो त्या भावाला सद्गुरू भाव असं म्हणावं. आणि असा जो भगवान शिव आहे त्याचं वर्णन एका ठिकाणी पुराणामध्ये आलेलं आहे. काय चाललं होतं पहा, समुद्र मंथन चालू होतं आणि त्या समुद्र मंथनामध्ये काय निघालं शिवदास माऊली? काय निघालं? आधी लक्ष्मी निघाली, 14 प्रकारची रत्न निघाली. रत्न घ्यायला मात्र सगळे पळत गेले. आणि ज्यावेळी पाहिलं हलाहल नावाचं विष आणि ते विष अखंड त्रैलोक्याचा नाश करत होतं. आणि मग त्यावेळी ब्रह्मदेवाला सर्वांनी प्रार्थना केली, ब्रह्मदेव तुम्ही सृष्टीचे जन्मदाते आहात आणि म्हणून तुम्ही या हलाहल विषयाचा काहीतरी पर्यायी मार्ग शोधा. ब्रह्मदेव म्हणाले, मी फक्त जन्म देतो, पालन करणं माझ्या हातात नाही. तुम्ही जाऊन विष्णूला विचारा, ते काहीतरी मार्ग सांगते. सर्वजण देवता विष्णू जवळ गेले आणि म्हणू लागले, देवा हे हलाहल नावाचं विष या त्रैलोक्याचा नाश करणार आहे, म्हणून याचा काहीतरी पर्याय मार्ग सांगा. विष्णू भगवान म्हणाले, मला फक्त पालन करता येतं, विषाचा मार्ग काय आहे मला माहित नाही. मग सर्वांनी शेवटी विचार केला, आता कुठं जावावं. मग तितक्यात नारद म्हणाले, तव तत्वम न जानामि कीदृशोषी महेश्वर, यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः. ज्याचं तत्व आपण जाणू शकत नाही तो भगवान शिव प्रवचनानं प्राप्त होत नाही, कीर्तनानं प्राप्त होत नाही. आत्मा वा अरे श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. त्याला प्राप्त करायचं असेल तर
काय करावं हा मार्ग सापडत नाही तर कुठं जा, शंकराकडे जा. सर्वजण भगवान शिवाकडे गेले. भगवान शिव ध्यानस्थ बसले होते. सर्वांनी भगवान शिवाचं ध्यान तोडलं आणि भगवान शिवाला प्रार्थना केली. आणि भगवान शिव म्हणाले, काय झालं सांगा. दृष्टांत सांगितला की समुद्र मंथन चालू होतं आणि तोपर्यंत तुमची आम्हाला आठवण आली नाही. जोपर्यंत हलाहल विष दिसलं नाही तोपर्यंत आम्ही लक्ष्मी उपभोगली, अनेक प्रकारचे रत्न उपभोगले. पण ज्यावेळी हलाहल नावाचं विष पाहिलं त्यावेळी देवा आम्हाला तुमची आठवण झाली. देव म्हणाले, ठीक आहे, सुखामध्ये तर तुम्ही माझी आठवण करत नाही पण दुःखामध्ये तरी माझी आठवण करता, हेच आमचं भाग्य आहे. आणि म्हणून तेव्हापासून भगवान शंकरांनी हलाहल नावाचं विष प्राशन केलं आणि तेव्हा त्या देवाला महादेव नाव पडलं. आणि म्हणून असं म्हणतात, अरे जो अमृत पीते हैं, जो अमृत पीते हैं उसे देव कहते हैं, जो विष पीता है उसे देवादिदेव महादेव कहते हैं, महादेव कहते हैं. अशा महादेवाचा प्रसाद म्हणजे सद्गुरूंचा प्रसाद आहे आणि त्या प्रसादाची थोरी पहिल्या चरणामध्ये गायलेली आहे. गुरु प्रसादाची, गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची, गुरु प्रसादाची थोरी. श्रेष्ठ भारी. गुरुप्रसादाची थोरी आणि महिमा असे श्रेष्ठ भारी. गुरुचा प्रसाद कसा आहे, गुरुची महिमा कशी आहे, श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ म्हणजे काय, व्यवहारामध्ये श्रेष्ठ कुणाला म्हणावं, ज्याची केस पांढरी झाली त्याला श्रेष्ठ म्हणतो आपण. ज्याचे दात पडलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, श्रेष्ठ म्हणतो. ज्याला पायानं चालता येत नाही त्यालाही आपण श्रेष्ठ म्हणतो. व्यवहारातली श्रेष्ठता. पण पारमार्थिक जीवनामध्ये श्रेष्ठ कुणाला म्हणावं, तर श्रेष्ठ कुणाला म्हणावं तर दोन मार्ग आहेत भाविक. एक श्रेय मार्ग आहे आणि एक प्रेय मार्ग आहे. प्रेय मार्गाचा विरोध आणि श्रेय मार्गाचं अवलंबन जे करतात त्यांना श्रेष्ठ असं म्हणावं. शिव 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 आता प्रेय मार्ग म्हणजे काय पहा. प्रेय मार्ग म्हणजे मनासारखं वागणं, मनासारखं बसणं, मनासारखं बोलणं, मनासारखं खाणं, मनासारखं पाहणं, याला काय म्हणावं, प्रेय मार्ग म्हणावं. पण सद्गुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे, धर्मं चर, सत्यम वद, स्वाध्यायात ना प्रमादितव्यम, याला काय म्हणायचं, श्रेय मार्ग. आणि या श्रेय मार्गावर जे आरूढ आहेत त्यांना काय म्हणावं, श्रेष्ठ असं म्हणावं. शिवहर शिवहर
येन गताहा सपंतः. महान लोक ज्या मार्गाने जातात त्याला महान मार्ग म्हणतात, महाजनः म्हणतात, आणि त्याला श्रेष्ठता सुद्धा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून ती श्रेष्ठता आध्यात्मिक जीवनामध्ये कुणाला दिली असेल तर ती सद्गुरूला दिलेली आहे. गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. आता भारी शब्दाचा अर्थ काय? भारी कशाला म्हणतात? जे वजनदार आहेत त्याला भारी म्हणतात. म्हणजे लघु म्हणजे कमी भारी, आणि गुरु म्हणजे मोठा मोठा असं सांगतात. अनो अनियान महतो महियान. महतो महियान या शब्दाचा अर्थच भारी होते. लक्षात घ्या, हनुमंताची शेपूट केवढी होती हो? हनुमंताची शेपूट केवढी होती? पण ज्यावेळी लंकेमध्ये त्या शेपटीला पेटवण्याचा निर्णय घेतला म्हणून त्याला चिंदकं बांधण्याचा प्रयत्न केला, अखंड लंकेमधील सर्व कपडे संपली पण शेपूट काय बांधणं. आणि म्हणून देवाला आणि गुरुला बांधता येत नाही. लक्षात ठेवा, देवाला आणि गुरुला बांधण्याचा ज्यानं प्रयत्न केला तो बंधनात आहे, आणि बंधनातून मुक्त करणारा कोण आहे तर तो सद्गुरू आहे. म्हणून देवाला आणि गुरुला बांधता येत नाही. श्रीकृष्णाच्या जीवनातला दृष्टांत आहे. श्रीकृष्णाला लहानपणी काय खायची सवय होती? लोणी. आणि श्रीकृष्ण कुणाच्या घरातलं लोणी खात होता? शेजाऱ्याच्या. आणि त्याची तक्रार त्याच्या आईजवळ यायची, पण आई काय करायची? श्रीकृष्णाला बांधण्याचा प्रयत्न करायची. भली मोठी दोरी आणायची, श्रीकृष्णाला बांधायची, आणि शेवटी गाठ मारायची म्हणली की दोरी संपून जायची. शेवटी दोऱ्या गुंडाळून गुंडाळून आई थकली, पण कृष्णाला बांधता काय आलं नाही. आणि शेवटी प्रार्थना केली आईनं की अरे तुला बांधू तरी कसं? तर देवानं सांगितलं की मला बांधता येत नाही. कारण जो बंधनातून मुक्त करतो त्याला बांधता कधीच येत नाही. आणि ते बंधन तोडणारे कोण असतील तर असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, हो देवांकित तयाचा, देवांकित तयाचा, तयाचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा, भाव ज्याचा, असे शुद्ध भाव ज्याचा. असे शुद्ध भाव ज्याचा, देव अंकित तयाचा. देवाला अंकित करायचं असेल तर भाव शुद्ध पाहिजे. आणि भाव शुद्ध करण्याकरता 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याजवळ आहेत का? आपण थोडं चेक करूया. पहिली गोष्ट सांगितली, विवेक संपन्नता पाहिजे. विवेक संपन्नता पाहिजे. दुसरी गोष्ट सांगितली, वैराग्यपूर्ण पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितली, जिज्ञासा पाहिजे. आणि चौथी गोष्ट सांगितली, अंतःकरण शुद्ध पाहिजे. या 4 गोष्टी आपल्याजवळ असतील तर देव अंकित आपला झालेला आहे. शिवहर हा 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 मग आता
विवेक संपन्नता म्हणजे काय? वेदाचा जर आपण अभ्यास केला तर वेदांत सार नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं की बाबा विवेक म्हणजे काय, तर नित्य अनित्य वस्तू विवेक. नित्य काय, अनित्य काय, जगत काय, ईश्वर काय, देव काय आणि भक्त काय, याची जर आपल्याला विवेकता जागृत झाली तर त्या ठिकाणी विवेक जागृत होतो. उदाहरण दिलेलं आहे राजहंस पक्षाचं. राजहंस पक्षाच्या समोर पाणी मिश्रित दूध ठेवलं तर तो पक्षी फक्त दुधाचं सेवन करतो. ही त्याची विवेकता आहे, ही त्याची ओळख आहे त्या पक्षाची. तशी आपली सुद्धा ओळख आहे. आपल्याला नित्य काय अनित्य काय कळालं पाहिजे, आत्मा काय आणि परमात्मा काय कळालं पाहिजे. आपण देहालाच आत्मा मानलेला आहे आणि म्हणून रोज देहालाच स्वच्छ करायचं चालू. आपण देहाला आत्मा मानल्यामुळं आपल्यामधली आस्तिकता निघून गेली आणि नास्तिक झालो. जे फक्त देहाला मानतात त्यांना काय म्हणतात? दिवसातून आपण 10 वेळा आरशासमोर जातो, पण एकदा तरी देवासमोर जातो का? मग आपल्यामध्ये आस्तिकता जास्त आहे की नास्तिकता जास्त आहे? नास्तिक कुणाला म्हणावं? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागम कुतः. अरे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत दूध घ्या, तूप घ्या, खाऊन पिऊन मजेत राहा. आणि हे खाण्यासाठी जर पैसे नसतील तर बँकेचं कर्ज काढा. कारण हा एकदा देह निघून गेला तर पुन्हा येणार नाही. म्हणून देहाला आत्मा मानणारे जे असतात त्याला काय म्हणावं? नास्तिक म्हणावं. आपण नास्तिक नाही, आपण वीरशैव आहोत. वीरशैवाची ओळख आहे वी शब्द नोच्यते विद्या शिव जीवैक्य बोधिता. जीवाचं आणि शिवाचं मिलन करणारी जी विद्या आहे तिला वीर शैव विद्या असं म्हणतात. आणि त्या विद्येमध्ये रममान म्हणजे क्रीडा करणारे, आनंदी राहणारे आपण सद्भक्त आहोत. आणि असे सद्भक्त आपण आहोत याची जाणीव ज्या दिवशी होते त्यावेळी समजायचं आपल्या बुद्धीमध्ये विवेक आलेला आहे. शिवहर आता वैराग्य पूर्ण याला पाहिजे. वैराग्य कुणाला म्हणावं? इहलोकातील आणि परलोकातील सुखाच्या बद्दल अनासक्ती ज्याच्या हृदयामध्ये असते तो वैरागी आहे. आणि जिथं इहलोक आणि परलोकातल्या सुखाची आसक्ती असते त्याला वैरागी म्हणता येत नाही. वैरागी होण्याकरता उदाहरण सांगितलेलं आहे भोजराजाचं. यामचिंतयामि सततम मयीसा विरक्ता. राजा आणि राजाच्या पत्नीचा संवाद आहे. राजा कोणता आहे? भोज राजा आहे. आणि त्या भोज राजाला जंगलामध्ये गेल्यावर एका ऋषी मुनींनी अजरामर होण्याचं फळ दिलं होतं. कोणतं फळ दिलं होतं? अजरामर होण्याचं फळ. ते फळ घेतलं आणि राजाने विचार केला हे फळ मी खाण्यापेक्षा जर माझ्या बायकोनं खाल्लं तर मी मरेपर्यंत माझी बायको आजारी पडणार नाही, तारुण्य राहील आणि ती माझी सेवा करेल. या भावनेनं राजानं काय केलं? ते फळ स्वतः न खाता कुणाला दिलं? त्याचा अर्थ काय होतो? यामचिंतयामि सततम मयीसा विरक्ता. पण गडबड झाली महाराज. ज्या बायकोला राजानं फळ दिलं ती बायको मात्र राजावर प्रेम करत नव्हती. ती प्रेम कुणावर करायची? त्या राजवाड्यातील मंत्र्यावर प्रेम करायची. आणि म्हणून तिच्या मनामध्ये आलं हे फळ मी खाऊन काही उपयोग नाही, जो माझ्यावर प्रेम करतो त्यानं खाल्लं पाहिजे. आणि म्हणून ते फळ त्या राणीनं कुणाला दिलं? राजाला, त्या मंत्र्याला दिलं. मंत्र्याने विचारलं हे फळ कशाचं आहे? राणीनं सांगितलं हे फळ खाल्ल्यावर तुला म्हातारपणच येत नाही म्हणजे. मंत्र्याने विचार केला मग हे फळ खाऊन मी का करू, मी काय करू? माझं प्रेम दासीवरती आहे, दासीवर आहे. भांडी धुणाऱ्या एका दासीवर प्रेम आहे आणि हे फळ त्या दासीनं खाल्लं पाहिजे.
आणि त्या दासीला फळ नेऊन दिलं. दासीनं विचारलं हे फळ कशाचं आहे. मंत्र्यानं सांगितलं. दासी म्हणाली हे फळ खाऊन आयुष्यभर काय भांडीत दूध बसू. मग शेवटी दासीने विचार केला आपल्या अखंड राज दरबाराचं संरक्षण आणि संवर्धन करणारा राजा आहे आणि म्हणून हे फळ राजानं खाल्लं पाहिजे. म्हणून ती दासी त्या राजाजवळ फळ आणून देते. मग राजाला सगळं इतिहास करतो. यामी सततम मैसा विरक्ता. मी जिच्यावर प्रेम करतो ती माझ्यावर प्रेम न करता अन्य व्यक्तीवर प्रेम करते. ती अन्य व्यक्ती इतर कोण्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते. अशा या राजपदाचा, अशा या पत्नीचा, अशा या मंत्र्याचा धिक्तांच मांच इदमांच मांच धिक्कार असो. आणि राजाला त्या दिवशी काय प्राप्त झालं. ज्ञान. नुसतं वैराग्य नव, पूर्ण वैराग्य प्राप्त झालं. त्याला वैराग्य असं म्हणावं. शिवा आता जिज्ञासा. जिज्ञासा कशाला म्हणावं तर ज्ञातुम इच्छा. मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे याची जिज्ञासा असायला पाहिजे. मी असंच एका कीर्तनामध्ये गेलो आणि काहीतरी प्राप्त होणं म्हणजे जिज्ञासा असा अर्थ सांगून दिला. आणि काही वेळानंतर ना कीर्तन संपल्यावर एक भक्त भेटायला आला. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं मी जिज्ञासा केली, माझी जुनी चप्पल गेली, नवीन चप्पल आली. म्हणजे या शूद्र जिज्ञासा आहेत बरं का. काय झालं, शूद्र जिज्ञासा नसावी. एकाजवळ 100 घोडे होते आणि ते 100 घोडे त्याला दारिद्र्य आलं. 100 घोडे त्याच्याजवळ निघून गेले आणि म्हणून त्यानं एका देवीची पूजा केली. आणि ती देवी या दारिद्र्य भक्ताला प्रसन्न झाली आणि देवीनं सांगितलं वरम ब्रूहि, वर माग. आणि मग वर मागितलं हे ना माझी गेलेली 100 घोडे परत येऊ देत म्हणून. ती देवी म्हणाली तुला घोडे देण्याची ताकद माझ्यामध्ये असती तर मी गाढवावरनं फिरली असती का. त्याला काय म्हणायचं, शूद्र देवतेंची उपासना केली तर काय होतं, आपल्याला अनर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून आपला देव शूद्र नाही आहे. आपला देव वेदांनी सांगितलेला आहे. आपल्या देवाला आगमांनी सांगितलेला आहे. आपल्या देवाला पुराणांनी सांगितलेलं आहे. संत वाङ्मयांनी सांगितलेलं आहे. आपला देव इतका महान आहे. तो महान किती आहे हे सांगायला वेद थकलेले आहे. अशितगिरी समंशात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखने पत्र मुर्वे. त्याची महिमा गायला साक्षात सरस्वती माता जरी बसली तरी सुद्धा त्याचं गुणगान गाता येणार नाही. आणि असा जो देव आहे त्या देवाला प्राप्त करण्याची जिज्ञासा आपल्या मनामध्ये जर निर्माण झाली तर आपण पात्र आहोत. शिवहर शिवहर शेवटची गोष्ट सांगितली, अंतःकरण शुद्ध असावं लागतं. अंतःकरण शुद्ध म्हणजे काय, अंतःकरण शुद्ध कशाला म्हणतात, जाऊ दे. अंतःकरणामध्ये प्रकार किती आहेत, 4 आहेत. कोणकोणते, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन कसं आहे, चंचल आहे. किती चंचल आहे, आपण माकडाला एका ठिकाणी स्थिर करू शकतो पण आपल्या मनाला एक सुंदर सांगितलेलं आहे, आधीच मरखट त्यात मद्य प्याला तन्मध्ये रुचिक दंश तयाला. आधीच माकड त्याच्यामध्ये मद्य पिला, त्याच्यामध्ये विंचू चावला, काय होईल अवस्था. त्या माकडाला आपण स्थिर करू शकतो पण माणसाच्या मनाला स्थिर, माझ्या मनाला गोचाळा चाळा, माझ्या मनाला गोचाळा. माझ्या मना
चाळा पहावया संत डोळा. आपल्याला जर मुक्तीचा मार्ग प्राप्त करायचा असेल तर आपल्या डोळ्यांनी संतांचं चरण पाहिलं पाहिजे आणि संतांचं चरण पाहावं ही जिज्ञासा मनामध्ये जन्म घ्यावी असं वाटत असेल तर मनशुद्धी पाहिजे. मनशुद्धी झाल्याशिवाय प्रसादच होत नाही. आणि म्हणून सांगितलं मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः. हे मनच माणसाच्या बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे. आणि म्हणून मनाला उपदेश देणं म्हणजे प्रसाद प्राप्त करणं आहे. आणि तो प्रसाद प्राप्त झाला की काय होतं हे दुसरं चरण आहे. प्रसाद घेताची स्वामीचा, प्रसाद घेताची स्वामीचा, प्रसाद घेताची स्वामीचा, प्रसाद घेताची स्वामीचा. नाश होय षडरी पूजा, षडरी नाश होय षडरी पूजा. प्रसाद घेताची स्वामीचा, नाश होय षडरी पूजा. प्रसाद घेताची स्वामीचा, नाश होय षडरिपूचा. प्रसाद घेतला की षडरिपूचा नाश होतो. षडरिपू कोणकोणते? त्यामधला पहिला षडरिपू आहे काम. काम माणसाला मनुष्याची ओळख करून देत नाही. रावणाचं उदाहरण आपण पाहतो. रावण एकमेव पतन कशामुळे झाला असेल तर तो फक्त कामामुळे झालेला आहे. आणि म्हणून रावणाच्या बाबतीत असं सांगितलं जातं, जहा काम है वहा राम नहीं और जहा राम है वहा काम नहीं. मंडोदरी रावणाला विचारते की तुम्ही मायाळू रूप बदलणारे राक्षस कुळातले आहात, तुम्ही एक काम करा की तुम्ही रूप रामाचं धारण करा आणि सीतेला घेऊन या म्हणजे. रावण हसला. मंडोदरी म्हणते हसायला काय झालं? बायको कधी नवऱ्याला हसू देत नाही. आणि मग रावण म्हणाला हा प्रयोग मी केलेला आहे. मग काय झालं? मंडोदरी विचारते. रावण सांगतो मी ज्यावेळी राम होतो त्यावेळी माझ्या अंतःकरणातला काम निघून जातो. म्हणजे ज्यावेळी मी रामाचं रूप धारण केलं त्यावेळी माझ्या अंतःकरणातलं काम निघून गेला आणि काम निघून गेलं मला सीता आठवत नाही म्हणले. एवढी मोठी शक्ती कशामध्ये असेल तर ती सद्गुरूंच्या प्रसादामध्ये आहे. प्रसाद घेता चित स्वामीचा, नाश होय षडरिपूचा. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे काम वाढल्यावर काय होतं पहा. असं सांगतात संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिभ्रंशः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. एक काम जन्माला आलं. कामाच्या संघामध्ये गेल्यावर काय होतं पहा. एका माणसाला 1 रुपया भेटावा असा काम जन्माला आला. 1 रुपया भेटावा आणि त्याला 1 रुपया भेटला नाही तर काय होईल? क्रोध जन्माला येतो. आणि रुपया भेटला तर लोभ जन्माला येतो. म्हणजे काम भेटला तरी नुकसान आहे आणि काम भेटला नाही तरी सुद्धा नुकसान आहे. म्हणून कामच अंतरंगामध्ये जन्माला येऊ नये याकरता काय करावं तर प्रसाद घेता स्वामीचा. शिवहर शिवहर शिवहर
प्रसाद अत्यंत महत्वाचा आहे. भगवद्गीतेमध्ये असं सांगतात, प्रसादे सर्व दुःखानाम हानी रस्यूपजायते. प्रसाद घेतला की 3 प्रकारची दुःख मुक्त होतात. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. या तिन्ही दुःखांचं निर्मूलन करायचं असेल तर प्रसाद आपण घेतला पाहिजे. हा प्रसाद घेतल्यावर आणखीन कोणता परिणाम होतो हे 3रं चरण. मी तूपना हानू रे मी तूपना हानू रे हा अत्यंतिक बाधा निर्माण करणारा मितूपणा. मितूपणा कुणाचाच गेला नाही. ज्ञानी असणाऱ्या व्यक्तीचा मितूपणा गेला नाही. भक्त असणाऱ्या व्यक्तीचा मितूपणा गेला नाही. राजकारणी लोकांचा मितूपणा गेला नाही. मितूपणा कुणाचाच गेला नाही. आणि मितूपणा गेला नाही म्हणूनच दुःख आहे, म्हणूनच द्वैत आहे. अद्वैताला सिद्ध करायचं असेल तर द्वैत असल्याशिवाय अद्वैताची सिद्धी होत नाही. टाळ 2 आहेत पण आवाज मात्र एक आहे. मृदंगाला बाजू 2 आहेत पण आवाज मात्र एक आहे. पेटीला स्वर 7 आहेत पण आवाज एक आहे. आपल्याला हात 2 आहेत पण टाळीचा आवाज एक आहे. आपल्याला पाय 2 आहेत पण जाण्याचा मार्ग एकच आहे. आणि हा एकच मार्ग आहे हे कधी कळतं? अंतःकरणातला मी आणि तू गेल्यावर. आणि म्हणून एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. आपलं आहे देव म्हणजे काय आहे? अप्राप्तस्य प्राप्ती की प्राप्तस्य प्राप्ती? देव काय आहे? अप्राप्तस्य प्राप्ती आहे की प्राप्तस्य प्राप्ती आहे? मी बोलतोय ते कळतंय ना? देव अप्राप्तस्य प्राप्ती नाही, देव प्राप्तस्य प्राप्ती आहे. कारण आत्मा कधीच नष्ट होत नाही. न जायते म्रियते वा. त्याला जाणं येणं नाही. जाणं येणं कुणाला आहे? देहाला आहे. देहाला जाणं येणं का आहे? देह नाशिवंत आहे म्हणून. मग देहामध्ये किती प्रकार आहेत पहा. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. हे 6 विकार देहामध्ये आहेत, आत्म्यामध्ये नाहीत. आणि म्हणून आत्मा कसा आहे? अक्षयी आहे. अक्षयी पदाचा प्रयोग का केलेला आहे? मितूपना हा नुरे रे सुख अक्षयी घेई रे. अक्षयी सुखाची प्राप्ती करायची असेल तर आत्म्याला जाण. आणि तो आत्मा कसा आहे हे 4थं चरण आहे. सुख ब्रह्मानंद होय, सुख ब्रह्मानंद होय. सुख ब्रह्मानंद होय, सुख ब्रह्मानंद होय. हो
सुख ब्रह्मानंद होय, सुख ब्रह्मानंद होय, सुख ब्रह्मानंद होय गगनी सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय. त्या आत्म्याला प्राप्त झालो तर सुख ब्रह्मानंद होय, ब्रह्मानंद सुख प्राप्त झालं पाहिजे. आनंदामध्ये खूप प्रकार आहेत. मुलगा झाला आनंद झाला वेगळा आनंद आहे, मुलगी झाली आनंद झाला वेगळा आनंद आहे. क्षणिक आनंद आहेत ते. लग्न झालं होणारा आनंद वेगळा आहे, जन्म झाला होणारा आनंद वेगळा आहे, नवे नवे मृत्यू झाल्यावर सुद्धा आनंद होतो. हो, मृत्यूचा सुद्धा आनंद आहे, मृत्यूचा सुद्धा उत्सव आहे. आणि म्हणून आनंदाचे प्रकार अनेक आहेत. या सर्व आनंदाचा बाप कोण असेल तर तो ब्रह्मानंद आहे. आणि त्या ब्रह्मानंदाला प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. सद्गुरूच्या सानिध्यात गेल्यावर, सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जावं कसं, तद विधी प्रणिपातेन. प्रणिपात म्हणजे नम्र होऊन जावं. आपण नम्री होऊन जातो. मी सांगितलं, अरे नम्र होऊन सद्गुरूला शरण जा, तुझं संकट दूर होईल. त्यानं नम्र शब्दाच्या ठिकाणी नम्री ऐकला. ते नम्री होऊन गेलं. अहो, भगवंताची विभूती प्राप्त करायची असेल तर नम्र झाला सर्वाभूती. आणि भाषे शिवाची विभूती. शिवाची विभूती प्राप्त करायची असेल तर आपल्याला नम्र झालं पाहिजे. आणि जो व्यक्ती नम्र असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो, त्याचं अस्तित्व जिवंत राहतं. नदीला पूर आल्यावर वाहून कोणती झाडं जातात? मोठमोठी ताट असणारी. आमच्या भागामध्ये एक माणूस आहे, ताटबाजा म्हणतात त्याला. वाकतच नाही, वाकतच नाही. मोडल पण वाकणार नाही. जसं लाटणं कसं असते, ताटच असते. अशी काही ताट माणसं असतात आणि काही झाडं असतात. नदी किनारी ताट असणारी झाडं पूर आला की वाहून जातात, पण लवाळ मात्र आहे ठिकाणीच राहतात. कारण त्यांच्यामध्ये नम्रता आहे. आणि तुम्हाला ब्रह्मरस प्यायचा असेल तर नम्र झाल्याशिवाय पिता येत नाही. शिवहर 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 शिवहर. अमृत मंथनाच्या वेळी दानवांच्या हातामध्ये अमृत गेलं होतं. मग त्या ठिकाणी देवाने युक्ती केली, आपण सगळेजण एका ठिकाणी बसून हे अमृत प्यायचं. मग कसं प्यायचं? मग देवाने सांगितलं, दानव जे आहेत ते सर्व समोर या. आणि त्या दानवांच्या हाताला काय बांधली? एक काठी बांधली. काठी इथं ह्याला काय म्हणतात, कोपऱ्यापासून अगदी मनगटापर्यंत एक काठी बांधली आणि त्याला दोरी बांधली, हातामध्ये चमचा दिला. आणि देवांनी आपल्यामध्ये अमृताचा घट घेतला आणि सांगितलं, आता हे अमृत प्या. मग त्या दानवानी अमृतामध्ये चमचा बुडवला आणि चमचा काय जवळ. मग पिला कुणी? देवाने. का? कारण देव अमृताच्या ठिकाणी नम्र होते. दानवांनी मात्र त्या ठिकाणी अहंकार दाखवला. अमृताचा चमचा हातात असून पिता आला नाही आणि अमृताचा चमचा हातात नसून देवांना पिता आला. त्याच्या पाठीमागचं कारण काय असेल? अंतःकरणामध्ये असणारी नम्रता. अशी नम्रता धारण केल्यावर ब्रह्मानंद मिळतो. आणि सोबत काय मिळतं हे शेवटचं चरण आहे.
लक्ष्मण मने घ्यावो लक्ष्मण मने घ्यावो लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो. असं सांगितलं जातं. दुःखाला कारण काय आहे तर जन्म मृत्यू जरा मृत्यू जारा दुःखम पुनः पुनः संसार सागरम दुःखम तस्मात जाग्रत जाग्रत. जाग झाल्याशिवाय प्रसाद घेता येत नाही. आत्तापर्यंत झोपलेला होता पण आता जाग होण्याची वेळ आली कारण प्रसाद आता येणार आहे. महादेव म्हणे प्रसादाची वेळ सुषुप्तीत काळ दवडू नका. सुसुप्तीत अवस्थेत प्रसाद प्राप्त होत नाही. जागृत असावं लागतं. आपला देह जागृत आहे पण आपली मन आणि बुद्धी जागृत नाही. मनाला आणि बुद्धीला जागृत करायचं असेल तर लक्ष्मण महाराज म्हणाले की लक्ष्मण म्हणे घ्यावो. बहुवचन आहे. घ्यावो सर्वांनी घ्या. यारे यारे लहान थोर येथे बोलती नारी नर. या ठिकाणी जातीभेद नाही, गोत्रभेद नाही, वर्णभेद नाही, आश्रमभेद नाही. या ठिकाणी सर्वांना हा प्रसाद घेण्याचा अधिकार आहे. आणि हा अधिकार कसा सांगितलेला आहे. लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवाहो. जन्म आणि मृत्यू हे अत्यंत दोन घटक आहेत. पहा असं सांगितलं जातं. दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक पवर्ग आहे आणि एक अपवर्ग आहे. अपवर्ग मोक्षाला म्हणतात. अपवर्ग मोक्षाला म्हणतात. आणि पवर्ग म्हणजे ज्यामध्ये 5 वर्ण येतात. प फ ब भ आणि म. कोणकोणते वर्ण येतात. प म्हणजे प म्हणजे पतन. पतनापासून रक्षण करायचं असेल तर अपवर्गाची संगती करावी लागणार आहे. फ म्हणजे कर्म ते करावे फल अशा नसावी अशी बुद्धी अंतःकरणामध्ये जन्माला यायची असेल तर अपवर्गाची संगती करावी. आता प झालं फ झालं आणि आता ब. ब म्हणजे बंधन. बंधनातून मुक्त व्हायचं असेल. बंधन किती प्रकारचं आहे. हळू हळू हळू. आनव माया आणि कार्मिक या 3 प्रकारचं बंधन आहे. या 3 प्रकारच्या बंधनातून मुक्त करायचं असेल आणि अपवर्गाची प्राप्ती करायची असेल तर क्रिया मांत्री आणि वेदा दीक्षा घ्यावी लागणार असं प्रतिपादन केलेलं आहे. त्याला काय म्हणावं. ब प फ ब आणि म. म म्हणजे मृत्यू आणि भ म्हणजे भवसागर भय.
पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी पुनरपि जठरे. जननी जठरे शयरे. म्हणजे जाणं आणि येणं खुंटणं हे 5 प्रकारची बंधन आहेत. याला काय म्हणायचं? प वर्ग. आणि या प वर्गातून मुक्त व्हायचं असेल त्याला म्हणतात तर त्याला अपवर्गाची संगती करावी लागणार. तो अपवर्ग म्हणजेच प्रसाद आहे. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणाले, लक्ष्मण म्हणे घ्यावं. घ्यावो जन्म मृत्यू चुकवा. आणि तो प्रसाद आज श्री आत्मीय सद्गुरू गंगाधर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पवित्र हातातून, उपस्थित शिवाचार्यांच्या हातातून हा प्रसाद तुम्हाला मिळतोय. म्हणजे अहो भाग्य आहे. सिद्धांत शिखामणी पारायण हे सामान्य पारायण नाहीये. साक्षात कैलास आज या ठिकाणी अवतरित झालेला आहे. असा क्षण महाराजांनी या ठिकाणी आपल्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं तयार केलेला आहे. असेच धर्मकार्य सद्गुरूंच्या हातातून सदैव वृद्धिंगत व्हावं अशी मनोकामना लिंगैक्याचार्य गंगाधर शिवाचार्य स्वामीजी यांच्या चरणी करतो. आणि हे माझं वाढत असणारं कीर्तन पुष्प या ठिकाणी संपवण्यापूर्वी अगदी 2 तासापासून मला तुम्ही श्रवण करत आहात म्हणून तुमचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करणं योग्य वाटते. अगदी शांत चित्तानं तुम्ही हा प्रसादरूपी कीर्तन श्रवण केलात. तुम्हालाही दयाघन परमेश्वर अनंत अनंत आशीर्वाद, सद्गुरूंचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये यश, कीर्ती, आयु, आरोग्य, ज्ञान, वैभव, त्याचबरोबर धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त व्हावा अशी मनोकामना व्यक्त करून माझ्या वाणीला म्हणजेच कीर्तनाला या ठिकाणी आराम देतो. ओम गुरुराज माऊली. गुरुराज माऊली हो गुरुराज माऊली. माऊली हो गुरुराज माऊली. हो माऊली माऊली गुरुराज माऊली. गुरुराज माऊली. गुरुराज हो माऊली. आलो तुझ्या दर्शनाला गुरुराज माऊली. गुरुराज माऊली हो गुरुराज माऊली. हो माऊली माऊली गुरुराज माऊली. माऊली गुरुराज माऊली. आपले मृदंग वादक काही पखवाजाचे बोल शंकर स्तुती ही पखवाजावरती ते वाजवणार आहेत. तर आपण सर्वांनी त्याचं श्रवण करावं. या पखवाजातून मी आमच्या गुरूंनी दिलेला शंकर भगवंताची स्तुती या ठिकाणी पखवाजातून वाजवण्याचा प्रयत्न करतो. काही चुकलं असल्यास क्षमा करा. ओम बम 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 गिडी 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 जंब 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 तडकी तुकुता देता देता तडन्न धा. ओम डिमिकी डिमिकी डिमि डिमिकी डिमिकी डिमि डिमिकी डिमिकी डिमि डमरू बाजे नृत्य करतात शिव शंकर मृदंग वीणा डप्प बाजे ताल ब्रह्म आदिनाथ सर्व गुणेर गाव दत्त नजिद शंकर दत्त तत् तथै तथै तै गिडी 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 जंब जंब त्रिय नेत्रम त्रिगुणदाता शिव शंभो महाकाल. तडक तड तड 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 तडक तडा दागिन दागे तिट दिन 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 नना त्रिगुण ता धुंगा करदा धुंगा त्रिगुण ता धुंगा करदा धुंगा त्रिगुण ता धुंगा करदा धुंगा त्रिगुण ता घिनक तग देगन घिनक तग देगन दगन नान दगतान दादी नाक तग तडन्न त्रिगुण दात त्रिगुण दात त्रिगुण दात त्रिगुण दात दादी नाक धा. जय शिवशंकर जय शिवशंकर जय शिवशंकर जय शिवशंकर जय शिवशंकर विघ्न हरण धागिण धागिण दिन 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 नल जय शिवशंकर विघ्न हरण धागिण दान दागिण धागिण नाना धतुंगा करदातुंगा धात्र 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 धात्र. जय शिवशंकर हर गिरिजावर भगत दुःख हर डमरू बजावत गिडगिडी गिडगिडी जंब जंब त्रिय नेत्रम त्रिगुणदाता शिव शंभो महाकाल. नदी शंकर दत्त दत्त दैत दैत गिडगिड 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 जंब जंब गिडगिड 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 डमरू राजे. ओ जय शिवशंकर हर गिरिजावर भगत दुःख हर डमरू बजावत गिडी 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 जंब
त्रिनेत्रं त्रिगुणदाता शिव शंभो महाकाल शिव शंभो महाकाल शिव शंभो महाकाल भूत गणेश आवत नाचत गिडी 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 गिडगिडदिन तडन्न दे तडन्न दे जय शिव शंकर हर गिरिजावर त्रिगृतदा जय शिव शंकर हर गिरिजावर त्रिगृतदा जय शिव शंकर हर गिरिजावर त्रिगृतदा ओ बम 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 गिडी गिडी जंब 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 त्रिगृतदा देता तडन्नदा ओ डिमिके डिमिके डे डिमिके डिमिके डे डिमिके डिमिके डे सर डिमिके डिमिके डे डिमिके डिमिके डे डिमिके डिमिके डे नृत्य करत शिव शंकर मृदंग वीणा डप्प बाजे ताल ब्रह्म आदिनाथ सर्व गुण गावदत नजिर शंकर तत्त तत्त थैत थैत गिडी ता दागिने दागे दिन 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 तना तत्ता दात 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 दादी दा कत्ता भैरवी भैरवी हे नार ना रे रे ना रे ना हे ना रे ना रे लक्ष्मण मन घ्यावो ओ लक्ष्मण मन घ्यावो आ लक्ष्मण मन लक्ष्मण मन लक्ष्मण मन घ्यावो लक्ष्मण मन घ्यावो लक्ष्मण मन द्यावो लक्ष्मण मन द्यावो लक्ष्मण मन द्यावो जन्म मृत्यू जन्म मृत्यू टाटा जन्म मृत्यू चुकवावो जन्म मृत्यू चुकवावो प्रसाद घेता ची स्वामीचा प्रसाद घेता जन्म मृत्यू चुकवा आ
नाश होय नाश नाश होय नाश होय रे नाश होय नाश होय षडरूपी नाच होय षडरूपी नाच होय षडरूपी नाच होय षड नाच होय मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर मिले बादलों का रूप लेके बरसे बरसे नाश होय षडरूपीचा नाश होय नाश